राहिला, मराठा आता राहिला नाही. स्वतःच्या लेकरासाठी आम्ही कुठेही जाऊ शकतो आणि मी माझ्या समाजाला मायबाप मानलेलं आहे. मी त्यांचं लेकरू आहे. मी जीव जरी गेला तरी 1 इंच सुद्धा आरक्षण घेतल्याशिवाय माग हटणार नाही. हे शब्द मी माझ्या मराठ्याला दिलेला आणि तो मी पुराच करून तुम्हाला दाखविल, हे लक्षात ठेवा. तुम्ही सातत्याने असं एक म्हणताय की त्याचा ऐकून निर्णय घेऊ नका असं तुम्ही सरकारला म्हणताय. सरकार भुजबळांचं ऐकत आहे असं तुमचं म्हणणं आहे का थेट? मग कोणाचं ऐकत आहे? त्याचंच ऐकत आहे ना. त्याला काही सुचाना. आणि तो काय करायला लागलाय, या गोरगरिबांच्या आरक्षणाचं त्याला देणं घेणं. पुन्हा त्याच विषयावर आणलं तुम्ही मला. धनगर बांधवांच्या गोरगरिबांच्या आरक्षणाचा विषय तो हाताळत नाही. धनगर बांधवांची संख्या दाखवायची सभेत, ओबीसी बांधवांची गोरगरिबाची संख्या दाखवायची सभेत, आणि इकडे सरकारकडून आरक्षण सोडून न घेता किशी सोडून घ्यायला लागला. त्याच्या गोरगरीब धनगर बांधव, वंजारी बांधव, ओबीसी बांधवांना, 18 पगड जातीच्या आलुते बलुतेदार बांधवांना माझी विनंती, ह्यो तुम्हाला मराठ्यांच्या विरोधात भडकवतोय, सभेला गर्दी करून घेतो, तुमच्या आरक्षणाचा प्रश्न सोडत नाही, तुमच्या ओबीसी महामंडळाचा प्रश्न सोडत नाही. तो इकडे येऊन सरकारला असं बोलतोय, तुम्ही माहिती घेऊन बघा बांधवांनो, ओबीसी बांधवांनो. ती इकडे येऊन असं बोलतोय, माझ्या सभेला मग इतके लोक होते ना, मग घ्या मग आपल्या